आज दत्त मंदिरामध्ये आम्ही सगळे दर्शनाले अतिशय प्रसन्न अशा वातावरणात आज पुरंदरमध्ये आम्ही सगळे जमलेलो आहोत। काही इम्तियाज जलील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे लोकसभेसाठी, तर काय सांगाल? हो, इंडिया आघाडीमध्ये होईल चर्चा। नीरा रेल्वे स्थानकावर अंडरपास रस्त्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे। त्या परिषदेने 5 जानेवारीपर्यंत ग्रामस्थांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। तो त्याचा फॉलोअप मी अनेक वेळा केलेला आहे। रेल्वे मंत्रालयाकडून त्यांचा फॉलोअप आम्ही स्वतः मीच अनेक वेळा मंत्र्यांची भेटी त्याच्यासाठी घेतलेली आहे। ताई, आपल्या पवार साहेब गटातल्या अमोल कोल्हे या शिरूरमध्ये खासदार आहेत, तर अजित पवारांनी काल इशारा दिला की मी जे बोलतो ते करतो आणि येणाऱ्या काळात आमचाच खासदार येत असेल। लोकशाही आहे, त्याच्यामुळे कुणाला काही बोलायचा अधिकार आहे। आमच्याकडून तरी लोकशाही आहे, दडपशाही दिल्लीवाले करतात। तुम्ही बघितलं, आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये, म्हणजे आम्ही तर काहीच केलं नव्हतं तरी आम्हाला निलंबित करण्यात आलं। अशी परिस्थिती दिल्लीत आहे। दिल्लीत दडपशाही आहे, पण आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे आहोत। प्रत्येक व्यक्तीला आपलं मन मोकळं करायचा अधिकार आहे। हा इशारा म्हणजे आपण अमोल कोल्हेंना त्या गटात येण्याचा इशारा आहे का? त्याच्यावर मी कसं बोलणार? ज्यांनी वक्तव्य केले त्यांना विचारावं लागेल। राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणतात की 2 वेळेस आम्हाला मुदत दिली पण आरक्षण काही मिळालं नाही, तर येणाऱ्या 20 जानेवारीला ते मुंबईत आरक्षणासंदर्भात उपोषण करत आहे। हा मराठा आरक्षणासाठी शेवटचा लढा आहे असं ते आता सांगत आहेत। बघूया ना, 20 जानेवारीपर्यंत त्यांनी वेळ दिलेली आहे, बघूया सरकार काय करतं का। सरकार मराठा आरक्षण देण्याचं टाळतंय असं संपूर्ण मराठा समाज म्हणतोय, किंवा तशी भावना समाजाची झाली। यामुळे दिल्लीमध्ये कायदा आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तुम्ही विरोधी पक्षात आहात, काय बघता त्या प्रश्नाकडे, कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे? मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा शब्द हा भारतीय जनता पक्षाने दिला होता। 10 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, तरी त्यांनी केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे अजून काही बोलायची गरजच नाही आहे। पूर्णपणे फसवणूक केलेली आहे सगळ्याच समाजांची भारतीय जनता पक्षाने। सतत म्हटलं जातं की आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देऊ, आम्हाला तुम्ही आम्हाला वेळ द्या। वेळ म्हणजे किती वेळ लागतो एखादं काम आता करण्यासाठी? याचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे ना। शासनावर काम केलेलं आहे, प्रशासनात शासनात आम्ही काम केलेलं आहे, पण आम्ही खोटं नाही कधी बोललेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।